अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हॅलो ते माईक खाली घ्या. हॅलो हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम 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 राम कृष्ण हरि
हॅलो 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 हरी या या हा तानाजी मुळखेडे यांनी 21 रुपयाचं बहुमान दिलेलं आहे. त्यांना पांडुरंग परमात्म्याचे उत्तम आशीर्वाद असो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमो नमः. खरोखरच सलग यंदा आमचा 4था वर्ष बरं का. या बसा. या गरड परिवारानं आम्हाला भरभरून सलग 4थी वेळेस प्रेम दाखवलं बरं का. त्याबद्दल तुमचे परिवारांचे आमच्या भारुड मंडळातर्फे धन्यवाद देतो. आणि कार्यक्रमाला सुरुवात. जास्त वेळ बी काही कामाचं नाही का नाही. मला वाटलं जरा लावणीच्या उसाला आणि खोडव्या उसाला फरक असतोय, पण तसं काय दिसलं नाही. जसाच्या तसा मंडप पॅक काय आहे का नाही. आता 2-4 तुम्ही का उभारला वाट बघाला काय. बसा खाली का बसायची येत नाही. हरे ओम नमो जी गणनायका 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 एक दंत वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजवरी आता नमो ब्रह्मकुमारी हवसारूढ वाजेश्वरी विनाशोभे दक्षिण करी जयमूर्ती सर्वदा आता नमो श्री पांडुरंगा या व्यक्तीची या प्रसंगा निरसोनी नामाची भवसंगा सुंदर माईक सिस्टीम वर्षाची आहे का नवीन आहे. नवीन आहे काय. थोडा आवाज सोडा याला असं मोकळं सोडा.
ते जास्त इको बिको काही करू नका. आवाज इथले इथं चांगलं. झोपलेले ऐकून का उपयोग आहे? जागे माईकवाला बी चांगला आहे, माईक सिस्टीम बी चांगली आहे. खरं सुंदर असं कीर्तन झालं महाराजांचं. समाधी लागाव कीर्तन असं आहे का नाही? त्याला म्हणाव कीर्तन. खरं आहे का नाही? मित्र आहेत आपले मित्र. नाहीतर आताच कीर्तन जे चालू आहे तर इकडं तिकडं गावोगाव. आता काय सांगायचं आहे बोलून आम्ही बी तिच्यातले जाऊ. पण सुंदर कीर्तन केले महाराजानं. आनंद वाटला. आपण काय तर उपदेश देत असताना त्याचं आचरण आपल्यात राहावं बरं का. नंतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण आहे का नाही. नाथ बाबा सांगतात कालयुग खोट्याले गा दादा, दुष्कर मानस मोठी गा दादा, हाती धरून पोटी गा दादा, अन झाल्याच्या रहीन सृष्टी गा दादा, क्रियावगी सांडली गा दादा, मागील रीत मोडली गा दादा, असत्य प्रिया जोडली गा दादा, अन दिवसा मैथून होती गा दादा, वाहतो कलियुगाचा वारा, 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 वाहतो कलियुगाचा वारा. सत्कर्म वाटाणे तिघा दादा, स्त्रिया सांडोनी पतिगा दादा, परपुरुषाशी रमती गा दादा, अनावघ्या ऐशेवरनती गा दादा, विषयाशी तो त्यागी गा दादा, धोन सर्वासी आवडे गा दादा, ईश्वर नावडे गा दादा, आणि केशवनाथानु हात रांगे गा दादा. ही कलियुग आहे का नाही माता मावल्यावा. 4 वर्ष झालं भारुड ऐकू लागला. खरं आहे का नाही मावशावा? उगू बसू नका, खरं सांगा. ज्याला कळाला त्याला भारुड आहे, ज्याला नाही कळाला त्याला विरुड आहे का नाही. 84चा चक्कर आहे. खऱ्या अर्थानं भारुड कळालं. होय मामा, कळालं का तुम्हाला? आजकाल सगळं विचित्र होऊन गेलं हो, आहे का नाही. वातावरण काय नाही, सगळं दूषितच. वरचीवर या. मला वाटलं एक बी भजन करी आम्हाला राहतो का नाही. तुम्ही बी हेल्मेट ने आला हो. काय सांगाय, आमच्या नशिबाला कीर्तन झालं 4च रात्री टाळकरी. तिच्यातलं बी दोघाला दिसत नाही, एकाला ऐकू येत नाही. पण जरा इथं बरं आहे का नाही. लुंग्या पांघरून भरला, लई थंडी आहे मला माहित आहे. पण निरगुण निराकार दादा, माहुर माझे गाव, शकुन सांगा वयाले माई माझे नाव. काही वस्ती नगरे केले मी तर आले एक भावे, आणि माझा शकुन दादा चित्त देऊन ऐकावे. काही काय दादा, दुरीला माझा देश, शकुन सांगा वयाले कलियुगास, ब्रह्म विष्णू महेश शकुन पुसते आमास. अनायशे निदान आम्ही सांगितले त्यास, धरतरी आकाश मज दे कथा उपजती, ब्रह्म विष्णू महेश मज दे कथा होती. जे त्या हे शिव आणि तेच आदि शक्ती, 10 अवतार मज दे कथा झाले.
11 रुद्र दादा होऊन गेले, ऋषी मुनी गंधर्वनी माले, आहे का नाही? आणि ब्रह्म विष्णू महेश मज देखता झाले. ही कोण आहे? ही माया आहे बर का. ह्या मायेच्या पोटी आपला सगळ्याचा जन्म हा जगदंब पसारला. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगा वया मी आले यमाई माझे नाव, शकून सांगा वया मी आले यमाई माझे नाव, कोण सांगा वया बी आले माई माझं नाव, कोण सांगा वया आले माई माझं नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगा वया मी आले यमाई माझे नाव, शकून सांगा वया मी आले यमाई माझे नाव. शकून सांगा वया आले माई माझं नाव, शकून सांगा वया आले माई माझं नाव. बसा महाराज. लय हसला कोट काढा. असं का बसला धरून आणली? 28 युगे झाले चक्रवर्ती, कौरव पांडव गेले बहुनी नो किती, 56 कोटी यादव गेले एक पंथी, तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी ना राहती. एक दिवस सगळ्याला जायचं आहे म्हणून आजोपर्यंत भजन करा, कीर्तन ऐका, ऐका नाही, चांगलं बोला, सगळ्याला आपलं करून घ्या. का कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरवसा, आहे का नाही? मग हा आता स्वतः चहा पिता पिता ह्या देहाचा भरवसा नाही, आहे का नाही? घोर कलियुग येणार आहे पुढं, घोर. नाथबाबा सांगतात या भारुडातून, आहे का नाही? दादा पृथ्वीवरती काही परित होईल, बहीण भाव दोघ जणांचा विवाह लागेल, 5 वर्षाचे बाळ भ्रतार मागेल, आणि 6 वर्षाची नारी दादा गर्भीण होईल. ऐका दादा कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रतार सोडून घरोघरी फिरतील नारी, ऐसा माझा शकून दादा ऐकावे निर्धारी. आहो निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगा वया मी आले यमाई माझे नाव, शकून सांगा वया मी आले यमाई माझे नाव, कोण सांगा वया बी आले माई माझं नाव, शकून सांगा वया मी आले माझे माझं नाव, शकून सांगा वया मी आले यमाई माझे नाव, शकून सांगा वया मी आले यमाई माझे नाव. शकून सांगा. महालक्ष्मीचा कार्यक्रम आहे आणि ही महालक्ष्मी माता या भारुडातून सांगते तुम्हाला असं होणार आहे. ऐका, हिच्यातली कोणची गोष्ट खोटी आहे सांगा बरं मावशावा. होय आजी, चष्म्याची आजी, मान हलवला द्यास. हा ते माल हलण्याचं बी लई कारण दांडगा आहे का नाही? म्हातारीची मान हसालती आहे. म्हातारीची असं म्हातारी ये म्हातारी ती कसं आहे महाराज? आता ती कस काय म्हणल्या? याला लई नाद आहे. ती कस काय कसलाय ह्याचा स्वभावच असलं काय बी विचारायचा, आहे का नाही? ह्या वाघानं काय केला? मला घरला नेला, माझ्याकडेच फिरतो. घरला नेला, घर बांधलं, चला चहा पिऊ म्हणला. गेलो हिच्या घरला, पण घर गावच्या बाहेर, गावात याला जागाच नाही, गावानं ओळखून सोडलं ह्याला. हे गावात राहायच्या लायकीच नाही, आहे का नाही? गावच्या बाहेरचं घर. मी म्हणलं महाराज नुसतं जाळ्यान झुडपशीच्या घरच्या कडनं. मी म्हणलो दिवसा ठीक आहे, रात्री भे काय भे भी काय वाटते का नाही?
एखादी कुत्र पित्र तर पाळाव का नाही महाराज? भे बी वाटते का नाही रात्रीच्या टायमाला? हे काय म्हणतोय मला, महाराज मला कुत्र पाळायची काहीच गरज नाही. का बर? आमच्या घरातली सगळे माणसं तसलीच आहेत म्हणला. असला स्वभाव आहे. संत पायाचे जोड दे रे हरी, 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 पायाचे जोड
मावशा उठलाल्या बघ. मला का म्हणतोय ना समजे माणसे तसली आहेत कुत्र्यासारखी म्हणून. कुत्र्यासारखी म्हणते मला माणसं तसलीच आहे म्हणते घरातली माणसं. झालं की तवाच्या तवा गेलं. तवाचा तवा का जात येड्या तोंडाच्या खरजुऱ्या. काय बोलायची अक्कल लागते जरा बोलायला पहिल्या सुरू. अरे भावलाची सुरुवात कुठून आहे आणि मग तू उठल्या सुरू ही नाव नाव निवृत्ती सीताराम पवळे. सीताराम त्यांनी पवळे. ढोलकी वादकासाठी 60 रुपये 60 बहुमान दिलेला आहे. संगीत गुडगा फोडून घ्या चाल. तुका म्हणे पाहिजे जातीचे आणि येड्या गावाचं काम नव्हतं तुझ्या आणि उठलं की सुटलं पहिल्या सुरू. कलियुग खोटे का आले का दादा माहूर माझ्या गावी कधी म्हणते तुझ्या येड उठलं चिपट्यात पण मला काही बोललं उग एवढं झालं की असा नाही एवढं असं दिसायला असं नसं एवढं. अरे ये माय तू काठी घेऊन ये. हा अरे नाग डुलावलं असल्या भांडुला का बडुलाव. अरे नागाला डुलावलं असल्या भांडुला का बडुलाव. अरे आता सलवाराच्या बागाने डरकाळी दिली म्हणून काय असल्या कोल्याला भिसून का बळाळलाव. तुझं काम नव्हे बाबा. बघ ध्यान ठेव जरा. तुझी दादागिरी तर चालत नाही. ती गावच्या बाहेर चालत्या कुस्तीच्या फडात. तुझी तर चालत नाही. शेतकऱ्याची कुठं चालते आपल्या शेतात कष्टाच्या. बरोबर आहे ना. मग तुझी कुठं चालते म्हणून ए देह पुढच्या दिले ठाणे जीवादिस बोलावले. कोण पडू लागले रानुराने त्या करली की जी माई बाप. येरी माझीची बाळी ते कोण कुणा सांभाळी. अरे जीवादिस पडतील गावची बाई की जी माई बाप. अवघिरा त्या घरच्या घरी अवघिरा त्या घरच्या घरी तुम्ही पडाल 84 फेरी. किती जन्म येर झाली याचा विचार करा की जे माय बाप. माय बाप संत धरी तेच चुकली तुलिया तरी शरळी का जनार्दनी. बघा तुझा बाप आहे तुझा बाप मी बी. बस तुंतुनिया वाटली माझ्यासारखा भारूड काढून नको कोण नसेल. पण ध्यान ठेव तुझा बाप आहे बाप. आयुष्य गेले माझं जीवन मामा मला भारूड म्हणलं कणगावच्या. बरोबर आहे ना. इथं जुना भारूड का नाही विचार. अरे कुली बी येऊ द्या किती बी मोठा. अरे कुली बी येऊ द्या किती बी मोठा. मी भेणार नाही तुला. ही कट्टर भारूडवाला पुष्पा झुकागा नाही साला. ही कट्टर भारूडवाला कभी नहीं झुकेगा. कट्टर भारूडवाला कभी नहीं झुकेगा साला. कट्टर भारूडवाला कभी नहीं झुकेगा. कट्टर भारूडवाला कभी नहीं झुकेगा साला. कट्टर भारूडवाला
हॅलो, आकाशवाणी परभणी केंद्र. प्रदीप गुरुजी लवकरात लवकर स्टेशन मध्ये येणे. रेल्वे नाही, रेडिओ स्टेशन. रेल्वे नाही, रेडिओ स्टेशन. तुकाराम महाराजांनी आत्ताच नुकतंच माझं जे वक्तव्य आहे त्याला आकाशवाणी असं नाव दिलंय. महाराज, आपल्या टीमला माझा त्रिवार मानाचा मुजरा. आपल्या नगरीमध्ये आमच्या एका फोनला तुम्ही होकार देता. मी काल सकाळी फोन लावला होता रघुनाथ महाराजांना की महाराज अचानक असा कार्यक्रम ठरलेला आहे की सर तुम्ही अगोदर फोन लावला नाही. आमचं सोलापूरमध्ये कार्यक्रम होता आणि तिथं कॅन्सल करणं, तिथं पर्यायी माणूस देणं आणि तुमच्या कार्यक्रमाला मी नाही म्हणणं, तिकडं अशा गोष्टी अडचणीत आहेत. ते काही करा, मला काही सांगायचं नाही की रघुनाथ महाराज तुम्ही आलं पाहिजे, तुमची टीम आली पाहिजे. मग तुकाराम महाराज असतील, संभाजी महाराज असतील, त्यांची सर्व टीम असेल. त्याबद्दल महाराज आपलं केलं तितकं कौतुक कमी आहे. गरड परिवारांच्या वतीने व शिवतेज मित्रमंडळाच्या वतीने आपलं प्रथमतः मनपूर्वक स्वागत आणि अगदी वेळेवर आलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सुंदर सुरुवात केली आहे. आणखीन कार्यक्रम तर पुढे बहारदार आहे. त्यामध्ये आता ह्या टीमला बहुमान आलेला आहे. राजू बालुरी यांच्याकडून 20 रुपयाचा बहुमान आलेला आहे. भीम निवृत्तीराव गरड यांच्याकडून 20 रुपयाचा बहुमान आलेला आहे. वैजनाथराव सपकाळी यांच्याकडून 50 रुपयाचा बहुमान आलेला आहे आणि ज्ञानेश्वर मुळखेडे यांच्याकडून 20 रुपयाचा बहुमान आलेला आहे. आदरणीय तुकाराम महाराजांना मी अशी विनंती करतो तो बहुमान आपण स्वीकारावा आणि बोलता बोलता जी की सुंदर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या कित्येक दिवसापासनं शिवणखेडे साऊंड सिस्टम देवडीकरांचे देखील मनपूर्वक स्वागत तथा मनपूर्वक आपलंही आभार. आणि कीर्तन चालू होण्याच्या अगोदर एक तासाच्या अगोदर युट्यूब सरांना फोन झाला माझा. हे होनाळीचे आहेत, फोन झाल्या उशीर. रुपेश जी आमचे बादचे होनाळीचे त्यांना फोन झाला प्रथमतः आणि एकाच फोनला कुठल्याच प्रकारचा विचार न करता त्यांनीही आले आणि सुंदर सेवा या ठिकाणी दाखवल्या. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव सर मनमोहन कीर्तन सोहळा. याही युट्यूब चॅनलचे या सरांचे देखील गड परिवारांच्या वतीने व शिवतेज मित्रमंडळाच्या वतीने आपलंही मनपूर्वक आभार. सुंदर सेवा दिलात आणि हे लाईव्ह घरी बसून कधीही बघू शकतात अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद सर, आपलेही मनपूर्वक आभार. चालू देतो तुकाराम महाराज. बागेला शोभा फुलाची, लग्नाला शोभा माय पाहुण्याची, आली या लक्ष्मीच्या कार्यक्रमाला शोभा ह्या बरड परिवारांची. गरड परिवार, गरड परिवार लिहवलं बोललो माय. डिशीज माय जरा मी इंग्लिश बोलतो कन्नडातून, माफ करा. लेकरं काम केले पण बापाला लोक पैसे दिले. वडील वडीलच असतो हो. म्हणून वक्रकुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. माय कार्यक्रम चांगला आहे, म्हणणार चांगलीच पण थंडी आहे. पहिल्याच्या काळामध्ये कुंच्या होत्या, एकाच्या कुंच्या एकाला. आता सगळे ते काय शाल झाल्यात कुणाचं माझं मना येणार. तुम्ही बी 2 कोट घातला, कोटवर कोट आहे. म्हणून सुधीर तुझा गोंधळ मांडीला, तुझा सुधीर तुझा गोंधळ मांडला, सुधीर तुझा गोंधळ मांडला. गोंधळाला या, गोंधळ मांडला तुम्ही, गोंधळाला या. तुम्ही जागराला या, जागर मांडला तुम्ही, जागराला या. सुधीर तुझा गोंधळ मांडीला, सुधीर तुझा गोंधळ मांडला, सुधीर तुझा गोंधळ मांडला. वय माय उग लक्ष्मी बसले आणि बसायचं नाही. लक्ष्मी लय लमला हो. होय, सुनमई गेली माहेरला, सासू बसली लक्ष्म्या. गडबडीनं असत
गरमी होले महाग फॅन लावली लक्ष्मीच्या ते लक्ष्मी बोला आनंद आहे हा सुख सोळा स्वर्गी नाही हे महाराज खराय खराय. हा भाग्यवंत घरी बसेल पूजन बैशे ज्याची वाट पाहतो रघुनंदन म्हणून महाराज म्हणतात एकनाथ महाराज सांगतात हे भारुड आता वेगळं झालं माझं वेगळं आहे. ह्या चिंताच्या पानावरी देऊळ बांधिले महाराज बरोबर आहे का बघा माय कसा आहे अर्थ बघा चिंताच्या पानावर देऊळ बांधिले आधी कळस मग पाया रे सद्गुरु राया बघा माय त्या झाडाला पाणी खालून घातलं की वरी जातंय आणि ह्या झाडाला पाणी वरून घातलं की खालून आणि वरी येते. दिस इज माय गॉड फिल्टर वय अरे कसलं बी चहा प्या किती बी चहा प्या किती बी मिसळून प्या सकाळी दिस इज माय फिल्टर. ह्याच नाव आहे हो देवानं केलेलं आहे. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन पाय दिलं हात दिलं हात कशाला दिलं झोपायला मायचं झुमका हाणायला ह्यावेळी माय खरं खरंच आनंद वाटतो बरं का म्हणून ह्या चिंताच्या पानावरी देऊळ बांधिले आधी कळस मग पाया रे सद्गुरु राया देव पुंजायाशी गेले ते देऊळ उडाले. आता रघुनाथ महाराज सांगितले चहा पिता पितात आमच्या इथं भज्जी खाता खाताच भज्जी तोंडात घातले आंबील छल भंगुर नाही भरवसा या येळवस. घ्या येळवस. गेलो सासरवाडीला गेले येळवसाला माझं लगीनच झालं नाही अजून. लगीन कसं झाली माय मी गेलतो घरला परवा चला महाराज घरला म्हटला चहा पियाला बायको म्हटली आले महाराज तिनं पोहे केली खायला डिश इज माय टेस्टिंग पोहे खाल्लो मी म्हटलो वहिनी काय भाऊजी मी म्हटलं पोहे फार सुंदर केला हो तिनं म्हटली तुमच्या पायाचा प्रसाद. हा माझ्या पायात काय बाहेर येऊन बघितलं तर रोजात 200 रुपयाची चप्पलच नाही माझी बाहेर. मी म्हटलं वहिनी चप्पल ती कुणच आणली म्हटली पोहे घ्या घ्या तो पोहे नाश्ता दोन तोली हरली पाण्यावरी आली. एवढं कातोल म्हणायचं कारण काय मला बेहाजरी करायला होय ना म्हणून आज हाजरीत राहावं लागतं. दोन तोंडी हरली पाण्यावरी आली ते मुकावीन पाणी प्याली रे मर्गजळा चाढव ते वांजेचा पुत्र पवला रे. महाराज म्हणतात माय संसार कसा आहे मर्गजळ माहित आहे का झळा झळा उन्हाळ्यामध्ये पाणी आवणी वाढतंय बघा कुठवर गेल तर पाणी मिळेल तसा संसार आम्ही किती केलं तर बोंबल्यान सुख मिळेल. मर्गजळ जाईल या तुकाराम महाराजांच्या तेथे मर्गजळ आंधळ्याले देखिले भैयाले ऐकिले किती मोठेपणा आहे माय आंध्र पिक्चर बघाय बसले म्हणे बहिर कीर्तन ऐकाय बसले म्हणे. एक मावशी माझ्या पुढी बसली असंच करली. मी म्हटलो आजीला किती कळतं की उड्या मार मारून मला चालू केलो. तिच्या सुनाला विचारलो तुझ्या सासूला लई कळतंय का म्हटलो. तिने म्हटली महाराज बहिरी आहे म्हटली बहिरी. आंधळ्याले देखिले आणि भैल्याने ऐकिले पांगळ्याले पाटला केला रे. हे सर्व सद्गुरूची कृपा आहे माय होती कृपा तुमची पशु बोले वेर निर्जीव चाले भिंती महिमा आगार. या सर्वांना हे ज्ञान देणारे हे भक्ती अशी राहते म्हणून सांगून देणारे आमचे गरड परिवार. काय प्रदीप गुरुजीचं भाषा आहे आनंद आहे बोला येत आहे
हा मला बी एका जागी उभा केली. मी म्हणतो गावातील सगळे लांतल मंडळी लवकरात लवकर येणे. कशाला येणे? बोला यावं लागतंय. हमा घरी धन शब्दाचीच रचने. हे बाबा आपल्या घरामध्ये कसं पाहिजे, बोली नीट पाहिजे. बरोबर आहे का नाही? एक एक बारके बघा असले, हे कसा बघा लेकरं बी लई लमला हो. एक एक लेकरं इतके सुंदर असतात, बघितलं की म्वा! काय प्रदीप पाटलाचं लेकरू आहे. अय माझं सोनं. होय हो. एक एका लेकराला घडली की असं मुक्का देऊ वाटतं. एक एकाला जर बघितलं लेकरा आणि माय म्हणते माझं सोनू, माझं सूर्याचं पिल्लू. दिवसा बॅटरी घालून हुडकावं लागतं ह्याला, कुठलं सूर्या काय. पण माय म्हणते आयुष्य कळवळ्याचे जाते कधी लाभहीन प्रीती. माय आहे त्याचं नाव माय आहे. माय ह्या जगामध्ये काय नाही. मायचा शब्द कसा आहे, लेख 100 कोसावर राहू दे, 1000 किलोमीटर राहू दे, माय गेली. माय माय मम्मी पुस. माय शब्द हा ऐकला तर 1000 कोसावर लेख राहू दे, 1000 काम टाकते. गेली माझी माय, माय माझी गेली. गेला त्याच्या झाले गेला माझा कुंकवाचा धनी. काही गोष्टी माणसाचे जाऊनी, माय पती पत्नी लोक, माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. मिरचू देऊ डोळ्यात रडस पाणी येते. माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. आज विजला माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. बाईचा जिव्हाळा असं मी झाला मायेचा जिव्हाळा. असं मी झाला मायेचा. एकाच नारधली एक फल हिरवी. खरं मायचं अंतकरण आहे. त्या मायच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. रडणूक मा लय रडून निघाल तर मला पार्ला बिस्किट दे. पार्ला बिस्किटची बाई मला गटलती. तुम्हीच का म्हटलो हे बसा मी एका जनार्धनी एक पली इलवी. अकल राम नाम समरारे. सदा देवाचं नाव घ्या, आई वडिलांची सेवा करा, वर्षाला लक्ष्मीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात करा. हेच पुण्य आहे. म्हणून महाराज म्हणतात सुधीर तुझा सुधीर तुझा गोंधळ मांडला. सुधीर तुझा गोंधळ मांडला, तुझा गोंधळ मांडला. गोंधळ मांडला हो गोंधळाला या. गोंधळ मांडला तुम्ही गोंधळाला या. गोंधळ मांडला हो जागराला या. जागर मांडला तुम्ही जागराला या. बोलो लक्ष्मी माईचा त्याग मला. सुधीर तुझा गोंधळ मांडला, सुधीर तुझा गोंधळ मांडला. देवी ग तुझा गोंधळ मांडला, आई ग तुझा गोंधळ मांडला. मला देतात सगळे पैसे. आई लवकर घेऊन या इस्टी रोट. पैसे याद नाही देतात हो. त्यांच्या कलेला प्रतिस्पर्धीत ठसले संभाजी महाराजांची, रघुनाथ महाराजांची. आणि त्यामध्ये
तुकाराम महाराजांना जे आता आलेला जो बहुमान आहे, आमचे बोरनगरीचे लाडके भाचे लक्ष्मणरावजी मजकुरे उद्योजक पुणे भवानी दापकेकर यांच्याकडून 50 रुपयाचा बहुमान आलेला आहे. आमचे स्नेहमित्र सतीश जिगर्डे यांच्याकडून 50 रुपयाचा बहुमान आलेला आहे. तदनंतर बंकट जिगर्ड यांच्याकडून 50 रुपयाचा बहुमान आलेला आहे. परमेश्वर बिरादार जेसीबी यांच्याकडून 20 रुपयाचा बहुमान आलेला आहे. सुपर गुत्तेदार म्हणजे प्रसिद्ध आहेत आमच्या येथील भानदाजी डब्बे यांच्याकडून 50 रुपयाचा बहुमान आलेला आहे. तदनंतर माझे भाचे शंभूराजे मासनाळकर यांच्याकडून 100 रुपयाचा बहुमान आलेला आहे. राजू बालुरे यांच्याकडून 20 रुपयाचा बहुमान आहे. तुकाराम महाराजांना अशी विनंती करतो की तो बहुमान स्वीकारा. ऐका माय बाप, असं देत जा, मी घेत जातो. नाही गेला गेल तर मला बुक्क्या खाला. मला प्रेमानं आपल्या गावाला कलावंत प्रेमानं बरं का आनंदानं उत्साहानं त्यांनी कोणी 50 कोणी 100 दिलं. त्या सर्वांना लक्ष्मी मातेचं उत्तम आशीर्वाद. धन्यवाद. पाषाणाची स्वांगड मृग जळ डोही वाजेता पुत्र पवला. महाराज म्हणतात मुळ नाही शेंडा, काय म्हणावे त्या गुंडा शास्त्र भांडती खंड विखंडा. पाण्यान विस्तव पेटला रे भाई, आधी होते शून्य मग झाले एक, एक पाहता दोन झाले लक्षा लक्ष एक. स्त्री नोगे पुरुष नोगे ओघे ते काही, पाहता पाहणे उडून गेले निरंजनी दादा पाही. ब्रह्मज्ञान घरोघरी कोण तयासी पुषे, शरण एका जनार्दनी सदा नाम गातसे. पाण्याला विस्तू पेटला रे बाबा कुणाला सांगू काही, पाण्याला विस्तू पेटला रे बाबा कुणाला सांगू काही. पाण्याला येतो भेटला रे बाबा कोणाला सांगू काय, पाण्याला येतो भेटला रे दादा कोणाला सांगू असंच होतंय दोघात तिसरा आणि सगळंच इसरा. ध्यान गड्याचं पैशावर. हा पण माणसं हिच्यापेक्षा बी मावशी एक चतुर होती, आता गेली बघा. हा एक एक लई चतुर. ऐका ना, कीर्तन संपलं, कीर्तन संपलं आणि ही आरती करायला आलता, आरती कीर्तनाची शेवटची. पण काय झालं सांगू का, ह्याच्या हातात आरती होती. असं आरती करत करत आला आणि असं सगळे दर्शन घेत असताना एक मावशी याला 200 रुपयाची नोट दावली. तिकडं लांब कडला उभारून हे ना आरती त्याच मावशीकडे घेऊन चालला. जरा जवळ आरती घेऊन जायला मावशीचं मन बदललं. म्हणले लय गडबडीने येऊ लागलं, ह्याला 100 देव. अजून जरा जवळ गेल्यावर मावशीचं मन बदललं, ह्याला 50 देव म्हणली. आरती मावशीकडे जायाला लाईट जायाला मावशीनं आरतीतले 100-200 घरला नेली. लय हुशार आहे ना. आता कालचा कार्यक्रम झाला तिकडे सोलापूरला. कार्यक्रम झाला, मी
संबा आणि तुकाराम तिघजण कार्यक्रमाला रात्रभर कार्यक्रम झाला सर. लय पैसे दिले बक्षीस. हा मानधन मी भरपूर झालं. पण सकाळी उजळलं. गावाकडे येत असताना 9 वाजले. अंदुऱ्यापर्यंत आलो. पोटात भूक लागली. रात्री ओरडून ओरडून भूक लागलेली. 9 वाजले 10 वाजले. शेवटी उमरगा गटला. पण कोण ना खिशातले पैसे काढायचं कोण विचार कराना. माझं म्हणणं मला संबा नाश्ता चारील. संपाचं म्हणणं तुकाराम नाश्ता चारील. अरे माझ्या आरतीतले पैसे दिले. आणि तुकारामचं म्हणणं ना रघु नाश्ता चारल. ह्या भानगडीमध्ये वाजली उमरग्यात याला 12:30. आहे का नाही. उमरग्यापाशी दत्त मंदिर होत. दत्त मंदिर होत आणि त्या मंदिराच्या कडेला एक घर होतं. त्या घरामध्ये पंक्ती चाललो त्या जेवणाच्या. त्यानं म्हणलं अरे कशाला चिंता करायला ही हुशार गडी कावळ्यावनी जात. त्यानं म्हणला विचार करू नका चला तिथं जेवण आहे चला जाऊ पंक्तीला बसू. अरे मी म्हणलो ओळख नाही पाळख नाही तस कसा उगो अबायस मी हाव म्हणला लय हुशार हे. जर तुला कोण विचारलं तर तू सांग म्हणला नवरी कुणाला म्हणून. मी म्हणलो माझं झालं तुझं कसं. ह्यानं म्हणला मी नवऱ्या कोण म्हणताव. हे म्हणला माझं कसं तू म्हणा आमच्या महाग लागून आला. काय सांगायचं तिघ बी गेलो बसलो पंक्तीला. जेवण चालू. नंबर 1 लाडू गुलाबजामुन बालशे हानाला तोंडाला पाणी. उद्या हाय उद्या. हाय का नाही. तिघ बी बसलो पंक्तीला. पण झालं काय माझ्या तुकारामच्या मध्ये एक असलं म्हातारं बसलं. तू उभारलाय बघा मामा कसा आहे. कसा उभारलाय दरवाजाला. मध्ये बी कोण येऊन बाहेर बी कोण जाऊन थांबा बघतो म्हणले. असले माणसं लय कमी झाल्यात. पण डोळे बारीक केला. आहे का नाही. असलं म्हातार आमच्या दोघांच्या मध्ये बसलो. त्यानं राम राम केलं ह्याला. म्हणला राम राम. मी म्हणला राम राम. काय कुणकडे तुम्हाला नवीनच पहिली बार बघला कुणकडे काय. ही डायरेक्ट म्हणला मी नवरदेवा कोण आला. आता म्हातारं ह्याला बघितलं आणि माझ्याकडे तोंड फिरवलं. म्हणलं तुम्ही कुठली आहो. मी म्हणलो नवरी कोण आला. म्हातारं म्हणलं तुम्ही माळकरी आहो म्हणून गबसला लाव. ते जोडा बघितला का तिथं म्हणलं. आर कुठलं नवरा नवरी ही माझ्या थोरल्या भावाची पुण्यतिथी आहे. हे असंच कळणा बसल तर पत्रवाडीच घेऊन पळालं. एवढा हुशार गड्या म्हणून मी हिच्या नादाला कधी लागत नाही. मामा शेंडगाच लावतय. तमाशा संता घरी चालला. तमाशा संता घरी एक बाबळ. तुकाराम महाराज म्हणला ही झाडी वेगळा आहे. इथून पाणी घातलं की कुंकड बी जाते म्हणला. ही झाडी वेगळा आहे. गावावरती एक बाबळ खाली शेंडावरती मुळ. ही शेंडानी ही मूळ. गता हे न्यारी न्यारी होतो तमाशा संता घरी की निर्गुण पुरी. आहे का नाही. कोडा रवणे बांधिला खुंट. नगाऱ्यावरती चढविला हुंट. कोण सद्गुरु घरचा पुतळा शेबळीवंत. आर्तबा विचारी. आहे का नाही. विचारणारा सुद्धा चांगला पाहिजे. आहे का नाही. सांगणारा चांगला नसतो. ऐकणारा चतुर असतो. आहे का नाही.
हा आणि काय काय घोंगड पावरून घेतलाय बाबा. घोंगड बी 1972चा आहे. मला घोंगड म्हणले की भेव वाटतंय. हा पहिलं अंगात आलं का नाही असं अंगात येत होतं. अंगात आलं भूत आहे म्हणले की वरून घोंगड घालायचे. ही का मामुली घोंगड आणि मध्ये करायची धूर तिच्या टाकायची मिरची. कशाला भूत राहतंय कशाला माणूस राहतंय. खरं आहे का नाही मामा? तुम्हाला चांगला अनुभव आहे अंगातला. गिरधर मामा बिरादार यांनी सुद्धा खरोखरच आपल्या गावाला कलावंत यावं. आपल्या हातानं नाव मुखानं नामस्मरण हातानं दान घडावं म्हणून त्यांनी 101 रुपयाचं बहुमान दिले. मी त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. हात पुढे जा बालाजी. दिवा वाऱ्याचे घालत से सेवक दिवा वाऱ्याचे घालत से सेवयाचा तुम्ही घ्यावा अनुभव. तुका वैकुंठीचा राव गता ही न्यारी न्यारी होतो तमाशा संता घरी की निर्गुण पुरी. माय चांगलं बसा चाली बघा. त्याचा दणकाचा 50 घेऊन ये. गेलेली तिकडच चालली आहे. लाडक्या बहिणीचे घेऊन ये. माय आले का महाराष्ट्राची लाडकी बहीण आले का माय? 10 तर हप्ते आला असतील. खरं सांगा बर आले का नाही? 10 हप्ते 1,500 हजार. 50 दे आम्हाला. देऊ नका माय देऊ नका. तेवढं द्यायची गरज नाही. सगळेजण 1 मणी द्या गळ्यातला. 1,35,000 मग कसं हसला या. लक्ष्मी हसावं आहे का नाही? तुकाराम महाराज म्हणला लक्ष्मी अशी बसती म्हणला. बसील तसं बसती. तिच्यामुळे तर तुझं लगीन होईना. लक्ष्मीला वाकुली कधी दावणी. बघू बसा हेंडगा लावली दिना गेल्यावर मला धरतील. पहिलंच युट्यूब वर बी चांगले कानात वायर घालून ऐकू येतलंय का माझं? हॅलो हॅलो. असं प्रसन्न पाहिजे आहे का नाही? एक माणसं हसत होती. इथं हसावं इथं बसावं. आता एवढी जागा शिल्लक राहिली. चांगलं आहे का ना ऐकण्याचं एकत्र येऊन बसण्याचं. नंतर प्रत्येकापाशी मोबाईल आहे. खाली वरी खाली वरी खाली वरी आहे का ना? प्रत्येकापाशी मोबाईल आहे. ज्याचं त्यानं जिकडं तिकडं माणसं बसायची एका ठिकाणी बसायचं संपलंच. महाराज कसा बसलाय बघा. अशी माणसं झाली महाराज. त्यामुळे एकमेकाच्या माणसाची मानसिकता संपली आहे का नाही? एकमेकाजवळ जवळ येऊन बसलो. काहीतरी तुमच्या संसारिक जीवनाला परमार्थाचा चटका असावा म्हणून हे भजन पूजन कीर्तन आहे का नाही? खरं सांगा गुडघे घ्या खाली होत नाही तर. असा तुकाराम महाराज ह्याची लय मध्ये मिट्टी आहे. मला लय बोललं हे ना काय की असं तसं वाघ म्हणत्या बाप म्हणत्या. तुला का करायचं काय का म्हणणार? कोणचा मामा आहे ती? चांगला लावा हेंड का कसा बसलाय जाळीतला वाघ बसले. दिवा वाऱ्याची घालत तुम्ही घ्यावं अनुभव. वैकुंठीचा राव गता ही न्यारी न्यारी होतो तमाशा संता घरी. तमाशा संता घरी चालला आता माझ्या दादा
धमाका धंदा रघुनाथ महाराज आपल्या टीमचं केलं तितकं कौतुक कमी आहे खरंच हो. खूप सुंदर कला ही साधी गोष्ट नाही. इथं येऊन बघा, असं बोला, ते तयार करणं, यमक जुळवणं, बोलणं. खरंच रघुनाथ महाराज वर्षाला भेट उठते तुमच्या गुरुची. गेल्या वर्षी फक्त रेंज मध्ये होती, ह्या वर्षी महाराष्ट्राचीच रेंज आहे. कर्नाटक आम्हाला जवळ आहे, तुकाराम महाराज आपलं कर्नाटक. असा विषय आहे. बरेच जणांची देणगी या ठिकाणी आलेली आहे. मोहन राजोळे भाऊजी यांच्याकडून 21 रुपयाचा बहुमान आलेला आहे. तदनंतर रामरावजी शेंडगे यांच्याकडून 50 रुपयाचा बहुमान आलेला आहे. आणि आमचे रोहित भैया तेलगावे यांचे स्नेही मित्र दयानंदजी सूर्यवंशी, गरिबाचे अन्नदाते, प्रवीणजी पाचंगे स्टार, काय ते तुमचं चालतंय ते आता मला तेवढं पुढं काही जास्त लिहिलं नाही. गंगाई इलेक्ट्रिकल्स बोरोळ यांच्याकडून 100 रुपयाचा बहुमान आलेला आहे. तदनंतर प्रशांतजी सपकाळे यांनी महाराजांना 20 रुपये आणि ढोलकी वादकांना 20 रुपये असा बहुमान दिलेला आहे. सोमाजी बापुणे यांच्याकडून 20 रुपयाचा बहुमान आलेला आहे. तानाजी शेषराव बिरादार यांच्याकडून 50 रुपयाचा बहुमान आलेला आहे. तुकाराम महाराज आता जे म्हणला तुम्ही टावर आणि तिथे ते वायर तुटले, हे टावर तानाजी शेषराव बिरादार यांच्या शेतात आहे. आणि ज्ञानोबा गरड एसटी चालक सेवानिवृत्त एसटी चालक उदगीर डेपो यांच्याकडून 50 रुपयाचा बहुमान आलेला आहे. हा सर्व बहुमान रघुनाथ महाराजांना मी अशी विनंती करतो की आपण स्वीकारावं. मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. तसेच आमचे निवर्ती बाबा, बरोबर आहे का बाबा नाव पूर्ण? निवर्ती बाबा देवणे यांनी सुद्धा 21 रुपयाचं बहुमान दिले. मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्यानं दिलं त्याला एकदा धन्यवाद, ज्यानं नाही दिलं त्याला दोनदा धन्यवाद, ज्यानं खिशात असून देऊ का नको त्याला 3दा धन्यवाद. ठाला विठ्ठल. आम्ही एक नवल देखील र भाई, याच मुंगिली हत्तीसी केली लढाई. अरे हुंडाचे कान धरोनिया खातसे आदर्श महाराष्ट्र घडविला माझा शिवाजीराज. भारुड मनाव सुरत भारुड मनाव आणि सर्वांच्या पोरांना भारुड मनाव आणि सर्वांच्या पोरांना भारुड मनाव आणि सर्वांच्या वाघाला वरच्या गावीचा एक हत्ती नित्य खातो प्रजापती, सिंह तया येतो काकुलती.
हंस हुजे क्रागापती ए कसा आहे तुकाराम महाराज वाघ एकच बार शिकार करतो 2 बार शिकार करायची जात नाही माझी सांगा हमचे कोण है तुकाराम महाराज ही कोण आहे जगदंबा माता लक्ष्मीचा अवतार पार्वतीचा अवतार लक्ष्मीला काय म्हणायचं नाही ध्यान ठेव जरा तुझा किती वेळ रुबा बाहेरच आहे तुझा तू कलेक्टर राहा पोलीस राहा काय बी असू द्या बाय आपला रुबा बाहेर आणि घरला गेल्यानंतर चौकटीच्या बाहेर जय श्रीराम जय श्रीराम पाया पडू जाऊ ते घरात आता तेच करू लोकांसमोर सांगा हमचं कोण है याचा लाडग्यासाठी सेली रडे कोण हाच्या बापुले याने काय केला ह्याला बोलायला भारी ह्याचा आवाज भारी गिरणी कामगाराचा मोर्चा निघालता गिरणी कामगाराचा सोलापूरला आमच्या मागण्या झाल्याच पाहिजे आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे ह्याचा आवाज लई भारी आणि चिरकाय भारी बोलाय भारी ह्याला घेतली पुढी ती मोर्चा भाग पण मोर्चा नेहवा कुठे ह्या जातीला माहित नव्हतं ही नेलं मोर्चा बोलात आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे एक समोरून केळाचा गाडा येऊ लागता आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे केळेवड्या गाड्याला का म्हणलं घ्या केळ झाली गाड मी दुधाळ काही महिमा काही पावेल अरे स्वान जरीचा झाले चांगले काही सांगा जेवेल झाली शिंदळ पतीवरता काय ते उच्चपणा घेतील कुत्री किती बी चांगले असू द्या कुत्री किती बी चांगले असू द्या कोण त्याला ताटलीत घेऊन जेवतोय का महाराज कोण जेवल का त्याला भाकर टाकावंच लागते हो काही त्याच्यातली जात आहे तर ध्यानच पैशावर अरे अंधार दाटला एक अंधार दाटला एक दिवा पाहिजे आर्या महाराष्ट्राला अरे जिजाऊचा शिवबा पाहिजे आपल्याला अरे बुदळ व्हायल्या भव्याची अरे फाडलीच्या छातीत मूर्ती दिसल माझ्या शिवरायांची 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 ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा करुली प्रारंभ जय राम महाराष्ट्राचा प्राण
काय सांगावं, ज्या वेळेस आपली आईची ताईची आबरू लुटली जात होती, या महाराष्ट्रामध्ये एक अखंड असं पाहिलं होतं. ज्या वेळेस या जिजाऊ जगदंबा मातेने प्रवेश केला जगदंबेला, चौथावाली हिंदू धर्माला प्रवेश केला हो जगदंबेला. कोटी पुत्र द्यावं हो मला, सांग शाजी राजाला, शाजी राजाला राजे, राजे राजाला राजे राजे, राजे राजाला राजे राजे, राजे राजाला राजे राजे. डोळे लागले जिजाबाईला, 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 जिजाबाईला. डोळे लागले जिजाबाईला, शिवनेरीमध्ये पाळणा बांधला. जिजाबाई हरी पाळल्याला, हरी पाळल्याला, हरी पाळल्याला राजे राजे, हरी पाळल्याला राजे राजे, हरी पाळल्याला राजे राजे. छत्रपती जन्माला आले, ध्यान ठेवा. सर्व जाती धर्माला घेऊन, आपला सगळी जातीला घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि वयाच्या 16व्या वर्षी तोरण बांधलं आणि वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचा पवित्र ग्रंथ नेवाशाच्या ठिकाणी लिहिला. छत्रपती जगुरु जगदवंदे जगदवंदे महाराष्ट्र भूषण कीर्तनामध्ये मेलेल्या बाळाला उठवले जगत तुकाराम महाराजांनी. संतांची ताकद आहे ही, संतांची गादी आहे. म्हणून आपण सुद्धा कोणता जातीवाद करायचा नाही, पुण्या धर्माचा अभिमान करायचा